नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. मी सोहम कुलकर्णी फ्रॉम पुणे. क्रिकेट फॅन. C++ ब्लड ग्रुप, C++ ब्लड ग्रुप असं जे म्हणतात आपले क्रिकेट समीक्षक पुण्याचे प्रसिद्ध लोकप्रिय सुनंदन लेले सर, त्यांचा खूप मोठा फॅन. त्यांचाच आशीर्वाद घेऊन मी हे चॅनल चालू करतो, क्रिकेट अँड एंटरटेनमेंट. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ॲक्च्युली मी 22 मार्चपासूनच चॅनल चालू करणार होतो, पण काही वैयक्तिक पर्सनल कारणामुळे करू शकलो नाही. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आजपासून मी हे चॅनल चालू करतो आहे आणि आपली जी काही मतं असतील ती कमेंट्समध्ये मांडू शकतात, कारण तुमच्या मतांचा मोल आहे मला. सध्या IPL चालू आहे इंडियात. फक्त क्रिकेटचा मोसम चालू आहे. इंडिया का त्योहार असे बरेच हॅशटॅग, असे बरेच टायटल्स असायचे. पण सध्या IPLमुळे खूप इंडियन टॅलेंट एक्सपोज होते, जे की इंडियन क्रिकेटसाठी चांगलं आहे. काल मॅच झाली बेंगलोर विरुद्ध दिल्ली. ही चिन्नास्वामी स्टेडियमला मॅच झाली बेंगलोरच्या. बॅटिंग फ्रेंडली विकेट होतं, तरी पण अक्षर पटेलनी टॉस जिंकून बॉलिंगचा डिसिजन घेतला. अपेक्षा होती की बेंगलोर सध्या टफ फॉर्ममध्ये बॅटिंग, त्यामुळे एक चांगला स्कोअर उभारतील आणि तशीच त्यांनी सुरुवात केली. फिलिप सॉल्ट आणि विराट कोहलींनी फटकेबाजीला सुरुवात केली. दोघांचा चांगला जम बसला होता. फिलिप सॉल्ट तर मस्त 200च्या वरच्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग करत होता. विराट कोहलीला तेवढा टचमध्ये नव्हता, पण नंतर तो टचमध्ये आला. पण दोघेही सेट झाल्यावर बाद झाले. त्यानंतर मग देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदारही लवकर आऊट झाले. असं वाटलं की बेंगलोरचा संघ अडचणीत आला. त्यानंतर लिएम लिव्हिंगस्टोन, ज्याची हिटिंग ॲबिलिटी आहे, तोही आऊट झाला. नंतर शेवटच्या टप्प्यात टीम डेव्हिडने केलेल्या फटकेच्या बाजीमुळे बेंगलोरला एक सन्मानजनक स्कोअर उभारता आला, 163. हा स्कोअर कमी नव्हता, पण एक वी कॅन से फायटिंग टोटल इट वॉज बेंगलोरच्या सीम बॉलिंग भुवनेश्वर कुमारनी टिच्चून बॉलिंग केली. आउटस्टँडिंग इन स्विंग, आउट स्विंग बघायला मिळालं आपल्याला सगळ्यांना. त्यामध्ये फाफ डु प्लेसी, त्यांचे दोन्ही ओपनर्स आऊट झाले. अभिषेक पोरेल आऊट झाला. अक्षर पटेलही आऊट झाला. वाटलं होतं दिल्लीचा संघ चांगल्या अडचणीत आला आहे, पण KL राहुल आणि ख्रिस्टियन स्टब्सनी समंजस बॅटिंग केली. आधी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. त्यानंतर KL राहुल या माणसाबद्दल काय बोलणार मी. सध्या तुफान फॉर्ममध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीपासून फॉर्ममध्ये. हे तर त्याचं घरचं विकेट होतं, त्यामुळे त्या विकेटचा त्याला अंदाज होता. पहिलं त्यांनी सेट व्हायला वेळ घेतला, मग बॉलला गॅपमध्ये प्लेस करून पार्टनरशिप बिल्ड केली, एक स्टेडी पार्टनरशिप. आणि वन्स ही गेट सेटल्ड, ही स्टार्टेड अटॅकिंग द बॉल. सो इट वॉज ऑब्वियस फ्रॉम दिस मॅन KL राहुल. सो ही इज इन आउटस्टँडिंग फॉर्म, विच इज रिअली गुड साईन फॉर इंडिया ॲज वेल ॲज फॉर दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटल्स हा असा एकमेव संघ आहे की यंदाच्या IPLमध्ये एकही मॅच हारलेले नाही आहेत. आणि या संघाकडून आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, कारण दिल्ली, बेंगलोर आणि पंजाब यांनी एकदाही IPL जिंकलं नाही. आशा करू आपल्याला एक नवीन IPL चॅम्पियन बघायला मिळेल. हे झालं कालच्या मॅचचं. त्यामुळे पॉईंट्स टेबलमुळे दिल्ली दुसऱ्या स्थानी गेली. गुजरात टायटन्स सध्या टॉपला आहे. RCB 3rd नंबरला आहे आणि त्याच्या खाली बाकीचे संघ आहेत. सध्या IPLचे 5 वेळचे 2 विजेते मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्स हे सध्या थोडे गटांगळ्या खात आहेत. आशा करू त्यांचा फॉर्म उंचवेल. सध्या काल सगळ्यांना संध्याकाळी एक सुखद धक्का बसला आपल्या सगळ्या भारतातल्या क्रिकेटप्रेमींना, की धक्का म्हणता येणार नाही, पण एके दृष्टीने ऋतुराज गायकवाड, जो चांगला बॅट्समन होता CSKचा आणि कॅप्टन होता, तो इंजुरीमुळे अनफॉर्च्युनेटली IPLमधून बाहेर पडला. आणि त्याच पद्धतीने एक सुखद धक्का म्हणावा लागेल आणि एक मास्टर स्ट्रोक म्हणावा लागेल की आपल्या सगळ्यांचं लाडका महेंद्रसिंग धोनी हा परत चेन्नईचा कॅप्टन झालेला आहे. हे अचानक मला चमत्कार असा वाटतो आहे, कारण का धोनी त्याचं डोकं लढवून शांत डोक्याने चेन्नईचं नशीब बदलेल अशी मला आणि सगळ्यात चेन्नई फॅन्सला आशा आहे. आशा करू ते होईल. आज त्यांचीच मॅच आहे चेन्नईच्या MS चिदंबरम स्टेडियममध्ये, चेपॉकमध्ये. ही जो बालेकिल्ला आहे चेन्नईचा, चेन्नई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स. दोन्ही संघ मागची मॅच हारलेले आहेत. चेन्नई पंजाब विरुद्ध न्यू चंदीगडमध्ये खेळताना चांगला चेस केला, पण थोडक्यात ते टार्गेटपासून दूर राहिले. पण आपला एक MS धोनीचा ट्रेलर बघायला मिळाला
विचार करा पिक्चर किती अजून सुपरहिट असेल, आशा करू ते असेल. आणि सगळ्यांनाच वाटते की महेंद्रसिंग धोनी जेवढा दुखापतग्रस्त असूनसुद्धा तो त्याचे इनपुट्स देतो आहे आणि आशा करू की तो अजून का पुढची एक किमान 4 वर्ष तरी खेळेल, कारण का त्याशिवाय आय पी एलला खरीच मजा नाही. तर त्यानंतर आजचा सामना आहे KKR विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. त्याच्याबद्दल जरा बोलू. चेन्नईचा फॉर्म आहे चांगला, पण सचिन रवींद्र आणि डेव्हन कॉन्वे चांगला स्टार्ट देत आहेत. पण मिडल ओव्हर्समध्ये शिवम दुबे चांगला अटॅकिंग खेळ करतो आहे. पण चेन्नईला आपला रन रेट सुधारायची गरज आहे, म्हणजे धावांची आवश्यक धावागती सुधारायची गरज आहे असं मला वाटतं. कोलकात्याचा जर विचार केला तर मागची मॅच खूपच फटाका झाली, 4 रननी थोडक्यात हारले ते. पण त्यांनी स्टार्ट चांगला केलेला, पण मिडल ओव्हर्समध्ये त्यांच्या विकेट गेल्या, त्यामुळे ते हारले. असा दोन्हीच्या अँगलने विचार करता आजची मॅच खूपच दंड्याफटाक होईल अशी अपेक्षा आहे. आशा करूत की मॅच चांगली होईल आणि एक क्लासिक धोनी फिनिश आपल्याला बघायला मिळेल. कारण का धोनीसारखा त्याचा फिटनेस आणि त्याचे डेडिकेशन हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. आशा करू की आपण धोनी काहीतरी चमत्कार घडवून चेन्नईची जी गाडी घसरली ती रुळावर आणेल. प्लेइंग 11 बाबत विचार केला तर ऋतुराज गायकवाड नाही आहे चेन्नईकडे, त्यामुळे चेन्नईला थोडा फटका बसला आहे. पण राहुल त्रिपाठी हे बॅकअप आहे त्यांच्यासाठी चांगलं. मला वाटतं डेव्हन कॉन्वे आणि सचिन रवींद्र ओपनिंग करतील. त्रिपाठी ॲट नंबर 3 येईल. शिवम दुबे आपला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येईल. त्यानंतर रवींद्र जडेजा येईल, धोनी येईल. मला असं पर्सनली वाटतं की धोनीने 5 नंबरवरती यावं, की जेणेकरून त्यालाही थोडंसं डोता येईल आणि समोरचा बॅट्समन एक धोनी आहे म्हणल्यावर समोरच्या बॅट्समनचाही मोराल वाढतो आणि चेस करणं इझी होतं. इट डझंट मॅटर इफ यू आर सेटिंग अ टार्गेट ऑर इफ यू आर चेसिंग. इफ धोनी इज देअर एनिथिंग इज पॉसिबल. ॲज हिस्ट्री विल रिपीट इटसेल्फ. आय बिलीव्ह दॅट. तर कोलकाताच्या चेन्नईच्या बॉलिंगचा विचार केला तर स्पिन जे चेपॉग आहेत, स्पिनसाठी विकेट तिथली चांगली अशी मानली जाते. त्यामध्ये चेन्नईच्या बॉलिंगचा विचार केला तर अश्विन, जडेजा आणि नूर अहमद हे चांगली कामगिरी करत आहेत. जडेजा तेवढा फॉर्ममध्ये नाही, पण आशा करू की जडेजा हा बडा प्लेअर आहे IPLचा चेन्नईचा. सर जडेजा असं त्यांना ओळखलं जातात. हे चेन्नईसाठी चांगलं काहीतरी करतील. अश्विनसुद्धा आपलं योगदान देईल. आणि चेन्नईच्या फास्ट बॉलिंगचा विचार केला तर खलील अहमद मस्त फॉर्ममध्ये. तो पॉवर प्लेमध्ये तो आउटस्विंग करतो, इनस्विंग करतो. त्याचा इनस्विंग जो श्रेयस अय्यरने त्याला बोल्ड केला, तो म्हणेन मी या IPL मधलं सर्वात चांगला इनस्विंग होता. त्यामुळे खलील अहमद एक चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरेल. मुकेश चौधरी आहे, परत महिषा पथिराणा आहे जो बेबी मलिंगा म्हणून ओळखला जातो. तो डेथ ओव्हर्समध्ये चांगले गोलंदाजी करून एक समोरच्या संघाला रिस्ट्रिक्ट करू शकतो असं मला वाटतं. आता आपण कोलकात्याकडे येऊ. कोलकात्याची बॅटिंग सध्या तुफान फॉर्ममध्ये. पॉवर प्लेमध्ये अजिंक्य रहाणे मराठमोळा आपला महाराष्ट्राचा आणि सुनील नारायण हे चांगले त्यांना स्टार्ट करून देत आहेत. फक्त मिडल ओव्हर्समध्ये 11 ते 15 ओव्हरमध्ये त्यांचा विकेट जात आहेत आणि त्यामुळे ते चेस करू शकत नाही आहेत. रसेलचं फॉर्ममध्ये येणं, रसल द मसलचं गरजेचं आहे. रिंकू सिंग एक त्यांचा चांगल्याकडे फिनिशर आहे. व्यंकटेश अय्यर आहे, रघुवंशी आहे. असे एक दर्जेदार खेळाडू त्यांच्याकडे आहेत. बॉलिंगमध्ये ऑप्शन आहेत चांगले. बॉलिंगमध्ये त्यांच्याकडे वरुण चक्रवर्तीचा आहे, जर्देदार स्पिनर आहे की त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली होती. आणि त्यांच्याकडे अजूनही असे चांगले बॉलर आहेत की जे मॅच विनर्स आहेत, ऑलराऊंडर्स आहेत. त्यामुळे आज जी होणारी मॅच ती एकदम फटाका मॅच असेल ह्यात काही शंका नाही. आशा करू चांगला परफॉर्मन्स करणारा संघ जिंकेल आणि आपल्यासारख्या क्रिकेट प्रेमींना एक चित्तथरारक क्रिकेटचा सामना बघायला मिळेल हीच आशा करू. तुम्हाला काय वाटतं? हे झाली माझी मतं. तुम्हाला काय वाटतं आज कोण जिंकेल, चेन्नई का कोलकाता? महेंद्रसिंग धोनी त्याचे कॅप्टन्सी स्किल्स वापरून चेन्नईला एका राईट ट्रॅकवर घेऊन जाईल का अजिंक्य रहाणे त्याच्याच जुन्या संघाविरुद्ध, कारण का सुद्धा तो फॉर्ममध्ये आणि त्याचं मला तर वाटतं अजिंक्य रहाणे इंडियातलं सगळ्यात ॲज अ टेक्निकल ॲस्पेक्ट तो एक चांगला गुणवान आणि त्याचं टायमिंग एक खूप सुरेख आहे. त्यामुळे तो एक कोलकात्यासाठी एक्स फॅक्टर असा ठरणार आहे असं मला वाटतं. ही झाली माझी मतं. तुम्हाला काय वाटतं आज कोण जिंकेल मॅच? तुमची मतं मला जरूर कळवा. फक्त त्यासाठी माझं चॅनल जे आहे, यूट्यूब चॅनल आहे सारखे क्रिकेट एंटरटेनमेंट, ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
आणखी मी काही पोस्ट अपलोड करणार आहे, परत पूल्स अपलोड करणार आहे की जेणेकरून सगळ्यांचं भारतातल्या क्रीडाप्रेमींचं क्रिकेट ज्ञान वाढेल. आणि इंडियन प्रीमियर लीगचं त्याला नवीन असे एक चांगलं वळण लागेल की खूप लोकांपर्यंत क्रिकेट काय असतं, क्रिकेट कसं खेळलं जातं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समनशिप किती महत्त्वाची असते हे सगळ्यांना कळेल. तर आशा करू आज थाला मॅजिक, ज्याला आपण मास्टर स्ट्रोक, जे वर्ल्ड कपपासून धोनीचं ऐकत आलं की ज्यांनी भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिलं, तो चेन्नईलाही त्यांची गाडी रुळावून आणेल आणि करोडो फॅन्स दिल परत एकदा जितेल ह्याचा मला विश्वास आहे. आज मी इकडे थांबतो. जाता जाता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. त्यामुळे आता उद्या भेटू मॅचचा प्रिव्ह्यू आणि उद्याच्या मॅचचा जो रिव्ह्यू आहे तो मी तुमच्यासमोर सादर करतो. धन्यवाद. थँक्यू.